श्री स्वामी समर्थ. जे झालं ते झालं. जर आपण काही चुकीचे काम केले असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार व्हायला शिक. सर्व काही ठीक होईल. जगातील कोणतीही गोष्ट कधीही कितीही मौल्यवान असली तरी झोप, शांती, आनंद त्याहून अधिक मौल्यवान काहीही नाही जे देवाने तुम्हाला दिले आहे. चांगला काळ त्यांचाच असतो जो कोणाचाही वाईट विचार करत नाही आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करते. अनुभव सांगतो की तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना काही फरक पडत नाही. तुम्ही त्यांना आनंदी करता की नाही हे महत्त्वाचे असते. फक्त दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका. देव तुम्हाला बाहेरून नाही तर आतून ओळखतो. जर तुम्ही खूप वाईट काळातून जात असाल तर पुढे जात राहा, थांबू नका. एक दिवस वाईट वेळ नक्कीच जाईल. एकदा राधेने श्रीकृष्णाला विचारले, माधवा, प्रेमाचा खरा अर्थ काय? तेव्हा श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, राधे, जिथे अर्थ आहे तिथे प्रेम नाही. कोणाच्या वाईट वेळी हसण्याची चूक करू नका. ही वेळ आहे. चेहरा नक्कीच आठवतो. तुझ्यात असलेल्या या अदम्य साहसाला घाबरून रडू नकोस. संयम गमावू नकोस. जगात प्रकाश पुन्हा येईल. फक्त वेळेच तर आहे, ती निघून जाईल. दुःखाचे अश्रू पुसून टाक. स्वतःला बीज समजून मातीत जाऊ नकोस. जो तुझ्या सोबत नाही त्याच्या आठवणीत वाहून जाऊ नकोस. आनंदाचे क्षण पुन्हा येतील. फक्त वेळ तर आहे, ती निघूनही जाईल. एकदा एक माणूस खूप दुःखी होता. काही काळ त्याच्या आयुष्यात अनेक संकटे आली. मी माझ्या आयुष्यासाठी, माझ्या पत्नी आणि मुलांसाठी काहीही करू शकत नाही. यासोबतच मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी काहीही केलेले नाही असे त्यांना नेहमी वाटायचे. मी हे आयुष्य का जगतोय? कधी कधी असे दिसते की जीवन आणि हे सर्व त्रास एकत्र आहेत. माझं जीवन संपवावं. हा माणूस नेहमी असाच विचार करत असे. एके दिवशी तो जवळच असलेल्या एका मोठ्या तपस्वीकडे जातो. घनदाट जंगलात बसलेल्या तपस्वीला तो आपली सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो, तपस्वीजी, तुम्ही खूप तप केले. तुम्ही दया करा. तुमच्या तपश्चर्येने तुम्हाला या वास्तविक जीवनाच्या प्रत्येक भागातून ओळखले जाते. मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी मार्ग सांगाल का? 2 वेळची भाकरी कमवण्यासाठी आणि छोटासा संसार चालवण्यातही मला अपयश आले आहे. मी साधा माणूस आहे. या वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल. तपस्वीजी, मला असा सोपा मार्ग सांगा ज्यामुळे मी पुन्हा शांती आणि आनंदाचे जीवन जगू शकेन. कारण तुम्ही खूप खोल आहात. तुमच्याजवळ खूप ज्ञान आहे. जर तुम्ही मला गोष्टी सांगितल्या तर मी त्या आत्मसात करीन. तपस्वी म्हणतात, ठीक आहे, मी तुला एक काम सांगतो. ते तुला 7 दिवसात करायचे आहे. समोरच्या नदीच्या पलीकडे एक छोटेसे गाव आहे. त्या मंदिराशेजारी आणि त्या गावात मंदिर आहे आणि त्या मंदिराशेजारी असलेल्या झाडावर बऱ्याच पक्ष्यांची घरटी आहेत. ते पक्षी खूप आवाज करतात. त्यामुळे जंगलातील शांतता नष्ट होते. तुम्ही 7 दिवस त्या पक्ष्यांची घरटी तोडत राहायची आहेत. पण या पक्ष्यांची घरटी तोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे पक्ष्यांची घरटी तोडताना त्यातील एकही पक्षी मरता कामा नये. या व्यक्तीला तपस्वीच्या म्हणण्याचा काहीच अर्थ लागला. मग काय, तपस्वीजींनी सांगितल्याप्रमाणे काम करायला तो गेला. ते तिथे गेले आणि तिथून निघाला. एवढ्या मोठ्या तपस्वीने त्याला या सर्व पक्ष्यांची घरटे मोडण्याचे पाप कसे दिले? ही व्यक्ती जेव्हा नदीच्या पलीकडे पोहोचते तेव्हा त्याला अतिशय आनंदी वातावरणात पक्ष्यांची अनेक घरटी दिसतात. हे सर्व पक्षी पाहून त्याला वाटते की हे पक्षी खूप मेहनतीने करून प्रत्येक कण गोळा करतात आणि घरटी तयार करतात.
आणि ते आपले कुटुंबही चालवत आहेत आणि मी त्यांचे घर तोडणार? बापरे. पण नंतर तपस्वीचे शब्द आठवतात आणि त्यांनी ही सगळी घरटी तोडायला सुरुवात केली. हे पाहून सर्व पक्षी घाबरले आणि शेजारच्या झाडावर जाऊन बसले. सुरक्षित जागा शोधण्यासाठी आरडाओरडा करू लागले. काही वेळातच पक्ष्यांची मोठी मोठी घरटी तुटून पडली. हा माणूस ती सगळी घरटी तोडून आपल्या घरी येतो, पण या व्यक्तीचे मन खूप दुःखी होते, खूप उदास होतो. रात्री झोपताना तो विचार करू लागतो की मी या पक्ष्यांची घरटी तोडली आहेत. आज त्यांचे संपूर्ण घर तुटले आहे, पण तपस्वीजींनी सांगितलेले काम मी पूर्ण केले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्यक्ती पुन्हा पक्ष्यांची घरटी तोडण्यासाठी नदीच्या पलीकडे जातो. आणि काय, पण तेव्हा त्याला दिसते की पक्षी पुन्हा नव्याने कण 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 काठ्या गोळा करून घरटी बनवू लागले आहेत. हे दृश्य पाहून त्या माणसाच्या मनात विचार आला, कालच मी पक्ष्यांची घरटी तोडली आणि आज पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी जमा करून घर बांधण्यात हे मग्न झाले. किती हे मूर्ख आहेत. हे बघून त्याला थोडं हसू आलं. तो पुन्हा घरी परतला आणि रात्री अंथरुणावरून पडून विचार करू लागला. तपस्वीजींच्या सांगण्यावरून मी या पक्ष्यांचे घरटे पुन्हा तोडले. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हे खरोखरच तपस्वीजींनी आहेत का, असं त्या माणसाच्या मनात विचार आला. आणि हा चुकीचा माणूस आहे, ज्याला सिद्धी प्राप्ती झालीच नाही. तो मला फसवत आहे. आणि फसवत तर नसेल ना, असे त्या प्रश्नाचे नाना प्रकारे त्यांना प्रश्न पडू राहिले आणि मनात ते उभेही राहिले. पण आधी त्यांनी सांगितलेले काम पूर्ण करू दे, मग बघू, सर्व काही कळेल. तिसऱ्या दिवशी सकाळी हा माणूस पुन्हा उठला आणि नदी पलीकडे गेला. तिकडे पोहोचल्यानंतर तो त्या घरट्यांकडे जातो. तेव्हा पाहतो तो काय, व्यक्तीला तिथे एकही घरटे दिसत नाही आणि एकही पक्षी नाही. त्याला वाटते की हे पक्षी आता इथून दूर गेले आहेत. मग आता या ठिकाणी परत येऊन उपयोग काय? म्हणून आता मी त्या तपस्वीकडे जाऊन त्याला सांगेन, असा विचार करून हा माणूस वळसा घालून तपस्वीकडे जाण्यासाठी नदी पार करतो. तेव्हाच त्याला पक्ष्यांनी बनवलेले एक नवीन आणि घरटे मोठे पाहायला मिळते. हे पक्षी म्हणजे नवीन घरटी बनवून तिथे राहत होते. हे पाहून त्या व्यक्तीला वाटते की कदाचित तपस्वीजींना माहिती असावे, हे पक्षी आपले घरटे बदलतात, नवीन घरटे बनवून दुसऱ्या ठिकाणी राहू लागतात. म्हणूनच त्यांनी मला या पक्ष्यांची घरटी तोडायला सांगितली वाटतं. ती व्यक्ती तपस्वीजींनी सांगितलेले काम करत होती. या पक्ष्यांची ती नवीन घरटी ही तो पुन्हा एकदा तोडतो आणि परतायला निघतो. तो घरी परतण्यासाठी निघाला तेव्हा त्याला यावेळी पूर्वीपेक्षा तो जास्त दुःखी असतो. झोपण्याच्या आधी तो पुन्हा विचार करू लागला की मी किती वाईट आहे, मी किती क्रूर आहे, कदाचित मी सैतान बनलो आहे. मी या पक्ष्यांना नवीन घरात स्थायिक होऊ देत नाही. चौथ्या दिवशी पुन्हा नदी पार करून त्या पक्ष्यांच्या नवीन घरटे गेला. मग दिसले की या पक्ष्यांनी दुसऱ्या ठिकाणी दुसरे घरटे बनवले आहे. ते पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जेने काम करत आहे. हे पाहून त्या व्यक्तीला वाटले की हे पक्षी माझ्यापेक्षा जास्त इतके लहान असून ते हार मानत नाहीत. मी किती वेळा घरटे नष्ट करून ते पुन्हा पुन्हा उदयास येण्याचा प्रयत्न करत आहे. पण पुन्हा त्या माणसाने तपस्वीच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा पक्ष्यांनी बनवलेली ती नवी घरटी तोडली आणि पुन्हा तो आपल्या अहंकारातून बाहेर आला. तेव्हा त्याला कळले काही पक्षी मरण पावले आहेत. यावेळी सर्व दृश्य पाहून हा व्यक्ती रडत रडत आपल्या घरी परतला आणि झोपण्यापूर्वी तो विचार करू लागला की मी या पक्ष्यांचा खूप छळ केला. यापेक्षा जास्त अत्याचार मी करू शकणार नाही. 5व्या दिवशी तो उठतो आणि चारा घेऊन पक्ष्यांना खायला घालतो. यावेळी व्यक्तीच्या मनात त्या सर्व पक्ष्यांबद्दल प्रेम आणि आपुलकी घर करून गेली होती. पुन्हा एकदा तो नदी पार करून पक्ष्यांच्या घरट्याकडे आला आणि त्यांना दिसले की पक्षी पुन्हा नव्या जोमाने काम करत आहेत. मग माणूस तपस्वीकडे गेला. तो माणूस पोहोचल्यानंतर म्हणाला, मी तुमच्या सांगितल्याप्रमाणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी त्या पक्ष्यांची घरटी एकदा नाही तर 4 वेळा नष्ट केली, पण माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. 4थ्या दिवशी ती घरटी नष्ट करताना काही पक्षी माझ्या हातून मेले. मी तुमचे
काम पूर्ण करू शकलो नाही आणि मला माहिती आहे की तू मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगणार नाहीस. पण तपस्वीजी, मी काही चुकीचे केले असे तुम्हाला वाटते का? आणि म्हणून मला माझ्या घरी परत जाऊ द्या. मग काय, मला परत जाऊ द्या असे विनवणी करू लागला. तेव्हा तपस्वी हसतात आणि म्हणतात, हे माणसा, तुला घरी जायची इतकी घाई का आहे? थोडे ताजेतवाने हो, तोंडावर पाणी मार, त्यानंतरच तू परत ये. तपस्वी जी या व्यक्तीच्या त्या तरुणाच्या हातात पाण्याचे भांडे देतात आणि स्वच्छ पाण्याने तोंड धुतल्यानंतर तपस्वीजी या व्यक्तीला विचारतात, अरे बेटा, तू त्या पक्ष्यांची घरटी का नाही उद्ध्वस्त करू शकलास? तेव्हा या व्यक्तीने सर्व हकीकत सांगितली आणि उत्तरही दिले की तपस्वी, मी एकदा नाही तर 4 वेळा घरटी तोडली, पण ते नवीन जाग्यावर नवीन घरटी बांधत होती. आणि तपस्वीजी म्हणतात, अरे पण तू त्या पक्ष्यांपेक्षा खूप मोठा आहेस, त्या पक्ष्यांपेक्षा तुझ्यात नक्कीच जास्त शक्ती आहे, पण तरीही तू शेवटपर्यंत त्याचे घर तोडू शकला नाहीस. पण बाळा, मी तुला त्या पक्ष्यांचे घर तोडायला पाठवले नव्हते, तर शिकायला पाठवले होते. तुम्ही या पक्ष्यांकडून काहीतरी धडा घेतला असेलच. तुमच्यासाठी पहिला धडा हा आहे की तुम्ही पक्ष्यांची घरटी किती वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या या कामामुळे ते पक्षी तुटले नाहीत, उलट ते पुन्हा नव्याने जोमाने काम करू लागले, घरटी बनवण्याचा प्रयत्न करत होते. जीवन हे कार्यक्षमतेचे नाव आहे. जीवन हा कृतीचा अर्थ आहे. असे छोटे छोटे पक्षी प्रत्येक घरटे तोडूनही हार मानत नाही. त्यांनी रोज नव्या ऊर्जेने नवे घरटे बांधले, पण तरीही माणूस फक्त एकदा दोनदा दुखावला की तुटतो. इतकंच काय, आपल्यापैकी काही जण दुखापत झाल्यावरही जीवन संपवतात. जेव्हा आपण पराभूत होतो तेव्हा जीवन आपल्याला वाटतं तितकं अवघड नसतं. खरं तर जीवन हे कर्म आहे, नम्रता हे दुसरं नाव आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे. तर भक्तांनो, माझं म्हणणं आहे, मृत्यू येण्यापूर्वी फक्त तुमचे काम करा, त्यानंतर तुम्हाला अंतिम विश्रांतीला जायचे आहे. आता तुम्ही या लहान पक्ष्यांकडून शिकलाच असाल. तुम्ही पाहिले असेल की ते पक्षी आकाराने नक्कीच लहान आहेत, पण ते मनाने मोठे होते. राक्षस होता, पण त्या पक्ष्यांचे मन तुमच्यापेक्षा मोठे होते. फक्त प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. आयुष्यात प्रत्येक वेळी प्रयत्न केला पाहिजे, मग निसर्ग सुद्धा त्याच्या नतमस्तक होतो. अशा प्रकारे या दुःखी व्यक्तीचे रूपांतर आनंदी व्यक्तीमध्ये झाले. भक्तांनो, आम्ही आशा करतो की तुम्ही ही कथा तपस्वीजींकडून शिकली असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हा धडा मिळेल. तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य चॅनलमध्ये आपल्या सबस्क्राईब करून मेंबर व्हा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.